नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 2024 संपलंय आणि बऱ्याच जणांचं असतं काही ना काहीतरी संकल्प म्हणा किंवा 2024 मध्ये काय झालं वगैरे. माझ्यासाठी 2024 मधला सर्वात आनंदाचा क्षण होता ज्या वेळेला नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघामध्ये 6,000 मतांच्या आसपास मतांनी मागं होते. तो क्षण माझ्यासाठी या वर्षातला सर्वात आनंदाचा क्षण होता. आता दुसरा, मी तुम्हाला एक आकडा दाखवणार आहे. तो 14 आकडी आकडा आहे आणि तो आकडा बघा, तो हा. आता हा आकडा किती आहे? हा आकडा आहे भारतीय रुपयामध्ये 610,61,763 कोटी 610,61,763 कोटी इतका आकडा आहे. हा अमेरिकन डॉलर्समध्ये 711.8 बिलियन डॉलर्स. आणि हा आकडा आहे या देशावरती असलेल्या परदेशी कर्जाचा. भारतावरती आत्ता 610 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. 610,61,763 इतकं कोटी रुपयाचं कर्ज आहे. हे एक्सटर्नल डेट हे अगदी म्हणजे वर्ल्ड बँकेच्या वेबसाईटवर येतं, हे IMF वरती येतं, हे सगळीकडे आकडेवारी येत असते. ही वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाली तीही बातमी आहे. 711 बिलियन डॉलर हे कसं झालं. आता भारतावरती 2014 साली ज्या वेळेला हा नॉन बायोलॉजिकल प्राणी देशाचा पंतप्रधान बनला त्यावेळेला भारतावरती कर्ज होतं 440 अरब डॉलर. ते आता झालेलं आहे 711 अरब डॉलर, बिलियन डॉलर. 711 बिलियन डॉलर म्हणजे या 10 वर्षामध्ये भारताच्या कर्जामध्ये, परदेशी कर्जामध्ये एवढी प्रचंड वाढ झाली. 300 अरब डॉलर एवढी प्रचंड वाढ फक्त 10 वर्षात झाली. याचा आणि असं आहे, नरेंद्र मोदी किंवा हा जो नॉन बायोलॉजिकल प्राणी आहे त्याच्या हाताखालचे जे सगळे तडीपार आहे ती एक अत्यंत उर्मट अशी निर्मला टॅक्सरामन आहे. यांना काहीही कळलं नाहीये जग भारतावर कर्ज किती होतं. कारण कर्जाचं असं आहे ते पुन्हा रिरोल करता येतं, मुद्दल ही पुन्हा जिवंत करता येते. त्यामुळे त्यांना कर्जाची काहीच घेणं देणं नाहीये. यांना आत्ता काय सगळ्यात मोठा जर का काही टेन्शन असलं तर ते टेन्शन आहे व्याजाचं. कारण व्याज हे एखाद्या EMI प्रमाणे दर वर्षाला भरावं लागतं त्या वेळेला. आणि आता म्हणजे तेही खरं आकडा समजून घेण्यासारखा आहे. ते इंटरेस्ट बर्डन काय आहे. आता हे हा एक चार्ट आहे. हा चार्ट काय दाखवतोय की 2014 साली भारताचं सेंट्रल गव्हर्नमेंटचा, भारत सरकारचा एकूण खर्च हा साधारणतः 16च्या आसपास होता आणि त्याच्यामध्ये 25% त्याच्यापैकी म्हणजे त्याच्या 14% हे भारताचं इंटरेस्ट बर्डन होतं. आता हे भारताचं इंटरेस्ट बर्डन या 14%वरून आत्ता आलेलं आहे जवळजवळ 26%पर्यंत. म्हणजे भारत जे व्याज 14% पहिल्यांदा देत होता एकूण खर्चाच्या, तो आता 26% फक्त व्याज देतोय. फक्त व्याज. आणि हे मात्र दरवर्षी भरायचं आहे. आणि म्हणून हे जे सगळं होतंय ना आता, की आपल्याला माहिती आहे म्हणजे आता रिसेंटली तिची खूप टिंगलटवाळी पण झाली निर्मला सीतारामनची. टॅक्स रामन काय म्हटले तिला, किंवा मदर टॅक्सेसा असं तिचे मीम्स तयार झाले. पॉपकॉर्नवर टॅक्स म्हणजे साध्या पॉपकॉर्नवरती 5%, त्याच्यामध्ये कॅरमेल ऍड केलेलं असेल तर त्याच्यावरती 18%. ते मागे एक तामिळनाडू मधला व्हिडिओ पण आला होता जो तिथं बेकरीवाला म्हणत होता की बनवरती टॅक्स 5% आहे आणि बटरवरती 18% आहे. पण बन बटर जर कोणी मागितलं तर काय करायचं. त्यामुळे आता लोक तसं घेतच नाहीत बन बटर एकत्र.
तर इतक्या निर्बुद्धपणाने हा सगळा प्रकार आहे भारतातल्या या टॅक्सेशनचा, त्याला टॅक्स टेररिझम असं म्हटलं जाऊ शकतं. आणि हा टॅक्स टेररिझम इतका भयंकर झाला की सेकंड हँड वाहनांच्या विक्रीवरच्या मार्जिनवरती पण हिने टॅक्स लावला. म्हणजे ती एक्सप्लेन करून सांगितलं की समजा तुम्ही इतक्या लाखाला गाडी घेतली, म्हणजे उदाहरणार्थ आता माझं म्हणणं आहे की 10 लाख रुपयाला समजा मी गाडी विकत घेतली 2014 साली, आणि या वर्षी ती 10 वर्षानंतर विकताना ती 9 लाख रुपयाला 1 लाख रुपयाला विकली, तर मार्जिन किती झालं? 9 लाख रुपये. त्या मार्जिन 9 लाखावरती 18% जीएसटी, म्हणजे 1,72,000 रुपये जीएसटी द्यायचा. मला गाडी विकून मिळणार आहेत 1 लाख रुपये, म्हणजे मीच 72,000 रुपये सरकारला द्यायचे आणि सांगायचं गाडी विकली, आणि रुपया स्वतःला मिळणार नाही. आणि मुळामध्ये एक कमॉडिटी जिच्यावरती ऑलरेडी एकदा टॅक्स घेतलाय, तिच्यावर पुन्हा कसा काय टॅक्स घेतला जाऊ शकतो? पण हे या निर्मला टॅक्स रामनबाईंनी केलं. हा लावला टॅक्स अशा पद्धतीचा. सेकंड हँड वाहनांच्या व्हेकलवर सेलवरती पण टॅक्स. आणि म्हणून हे इतकं भयंकर आणि गंभीर होत चाललेलं आहे की आता हे जे व्याजाचे हप्ते भरायचे आहेत, हे व्याजाचे हप्ते भरायचे तर कुठून भरायचे? मग याला पर्याय एकच उरतो, टॅक्स वाढवा. म्हणजे आज तुम्ही विचार करा की साधारणतः टॅक्सेबल इन्कम मधला जो माणूस आहे त्याच्या पगारावरती 30% इन्कम टॅक्स कट होणार. त्याच्यानंतर 4% हेल्थ आणि एज्युकेशनवरतीचा सेस कापला जाणार. त्याच्यानंतर ऍडिशनल सरचार्ज जो 10 ते 37% आहे, ते वेगवेगळ्या कारणांसाठी तो ऍडिशनल सरचार्ज आहे, तो 10 ते 37% भरायचा. या व्यतिरिक्त तुम्ही या टॅक्स भरलेल्या उत्पन्नातून जे जे विकत घ्याल, अगदी टूथपेस्ट पासून, शीस पेन्सिल पासून, पाठ्यपुस्तकापासून कुठलीही गोष्ट तुम्ही विकत घ्या, त्याच्यावर टॅक्स लागणार या सगळ्या गोष्टींवरती. आणि हे सगळं टॅक्स सगळं लागून सुद्धा जर तुम्ही त्यातून सुद्धा काही वाचवू शकलात, टॅक्स भरलेल्या उत्पन्नातून जर तुम्ही काही सेव्ह केलं, तर त्या सेव्ह केलेल्या रकमेवरती पुन्हा 30% टॅक्स. त्या एफडीचं जे काही व्याज मिळेल तुम्हाला फिक्स डिपॉझिटचं, त्या व्याजावरही टॅक्स तुम्हाला. तुम्ही थोड्याशा कालावधीसाठी काही गुंतवणूक केली तर त्यावर 20% टॅक्स. तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली त्यावर 12.5% टॅक्स. तर हे जे सगळं टॅक्सेशनचा हा सगळा प्रकार चाललेला आहे, याचा थेट परिणाम हा झालेला आहे की मध्यम वर्ग हा आता कोलमडून गेलेला आहे. हे मी म्हणतोय असं नाही, या जगात या बातम्या येत आहेत. मध्यम वर्ग पूर्णतः कोलमडून जायच्या अवस्थेमध्ये आलेला आहे. त्याचा थेट हे कशावरून आपण हे पाहू शकतो, तर हा एक दुसरा चार्ट आहे याच्यातला, आणि तोही खूप महत्वाचा बघायला लागेल. या देशामध्ये फक्त 2 वर्षाची तुलना आपण करू, 2024 आणि 2023. 2023 साली भारतामध्ये जेवढी वाहनं विकली गेली त्यापेक्षा जवळजवळ 15.5% वाहनं ही 2024 ला विकली गेली. आणि सर्वात मोठा फरक हा टू व्हीलर सेल्स वरती, दुचाकी वाहनांच्या सेलमध्ये झालाय, जो 20% कमी झालाय एका वर्षात. 20%. आता दुचाकी वाहन कोण विकत घेतं? दुचाकी वाहन हा या देशातला मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब सुद्धा हे विकत घेतात. आणि याच्या विक्रीमध्ये 20% घट झालेली आहे दुचाकी वाहनांच्या. म्हणजे नवीन वाहनांच्या विक्रीमध्ये एवढी घट झालेली आहे. आता जुन्या वाहनांच्या विक्रीवर पण टॅक्स लावलाय या बाईनी. तर ह्या पद्धतीने म्हणजे रक्ताचा थेंबन थेंब हा या देशातल्या नागरिकांचा शोषून घ्यायचा, अशा पद्धतीने हा सगळा प्रकार चाललाय. आता याच्यात आपण ही पण एक बातमी वाचली असेल की गेल्या 10 वर्षामध्ये काहीतरी 12 का 16 लाख कोटी रुपये बँकांचे बुडले, राईट ऑफ झाले, राईट ऑफ करावे लागले. आणि कोणासाठी? निवडक कॉर्पोरेटसाठी. एक किस्सा तर आपण ऐकलाच ना की एका भावानीले हौसेने एक कंपनी काढली, त्या कंपनीसाठी त्यांनी 45,000 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं. मग त्यांनी आता माझं दिवाळं निघालं म्हणून जाहीर केलं, बँक्रप्सी, दिवाळखोरी जाहीर केली. दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भावानी
अप्रोच केलं त्या NCLTला की मी ही विकत घेतो. ती 45,000 कोटी रुपयाची कंपनी त्या दुसऱ्या भावाला 450-500 कोटी रुपयांमध्ये दिली. 45,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ. आणि कोणाला मिळाली? धाकट्या भावाची कंपनी मोठ्या भावाला मिळाली. म्हणजे ताटात काय आणि वाटीत काय, खाणारा एकच आहे. 45,000 कोटी रुपये या नॉन बायोलॉजिकल नरेंद्र मोदीच्या सरकारने आणि या टॅक्स रामन सीतारामननी त्याला घरात दिले. आणि याच्यावरती पुन्हा भक्त संप्रदाय जो बिंडोक आहे, तो बिंडोक भक्त संप्रदाय काय सांगतो की मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जे थकलेली कर्ज होती ती आता NPA म्हणून येत आहेत. म्हणजे आता या निर्लज्जपणाला तर काय म्हणावं मला कल्पना सुचत नाही. म्हणजे आता मुद्दाम हा एक दुसरा ग्राफ आहे की बँकांचे नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स 1997 पासूनचे. मनमोहन सिंग ज्या वेळेला 2004ला या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला 2004 साली एकूण कर्जाच्या 8% कर्ज ही NPA म्हणून होती. वाजपेयी सरकारकडून त्यांच्याकडे आलेली 8% नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स हे होते. यांच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ते नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स मनमोहन सिंगांच्या 4%वर राहिले. आणि नॉन परफॉर्मिंग ऍसेट कधी होतो? ज्या वेळेला एखाद्या कर्जाचा हप्ता 90 दिवस नाही दिला तर तो नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणून समजला जातो. 90 दिवस 3 महिने जर एखादा हप्ता थकवला तर तो NPA बनतो. याचा अर्थ मनमोहन सिंगांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये कुठल्या या 90 दिवसाच्या कालावधीमध्ये हप्ता न भरणाऱ्यांची संख्या 8%वरून 4%वर आली, निम्म्याने कमी झाली. मग अचानक मोदी या नॉन बायोलॉजिकल अशिक्षित माणसाचं सरकार आल्यानंतर हे प्रमाण अचानक वाढलं कसं काय? ते आता 12%वर गेलं. तिप्पट. नॉन परफॉर्मिंग ऍसेट 3 पट झाले. 2014 पर्यंत सुरळीत हप्ते भरणारे अचानक हप्ते भरणं बंद करायला काय सुरुवात त्यांनी केली? हा माणूस या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाट लावतोय. अक्षरशः भिकेला या देशाला लावण्याचा प्रकार हा सगळा सुरू झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या आपण अतिशय खरं गांभीर्याने घ्यायला हव्या. याच्या बरोबर म्हणजे आता लक्षात घ्या, RBIकडे म्हणजे भारतामध्ये बुडणाऱ्या बँका वाचवण्यासाठी म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःकडे रिझर्व्ह फंड ठेवते. आणि इमर्जन्सीच्या काळामध्ये किंवा दरवर्षी सुद्धा या रिझर्व्ह फंड मधला काही % हे भारत सरकारला डिव्हिडंड म्हणून द्यायचे. 1971च्या युद्धाच्या वेळेला इंदिरा गांधींच्या सरकारने रिझर्व्ह बँकेकडे या रिझर्व्ह फंड मधले पैसे मागितले, ज्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नकार दिला होता. आणि इतकं स्वायत्तता, इतकं स्वातंत्र्य रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थेला होतं. या नरेंद्र मोदींनी 2014 पासून आत्तापर्यंत जवळजवळ 5 लाख कोटी रुपये RBIच्या रिझर्व्ह फंड मधले काढून घेतले. निवडणूक आली की कधी 1,80,000 कोटी रुपये घेऊन टाका, कधी 1,20,000 कोटी रुपये घेऊन टाका, निवडणुकांच्या तोंडावरती. रिझर्व्ह बँकेकडे आता रिझर्व्ह फंड उरलेला आहे फक्त 33,000 कोटी रुपये. 33,000 कोटी. उद्योगांचे माफ करून झाले 12-16 लाख कोटी, 12-14 लाख कोटी रुपये माफ करून झाले. देशावरचं कर्ज किती मोठा आकडा झालेला आहे हाही मी आता सांगितलं, 610 लाख कोटी. आणि आता मला सांगा की ही जर परिस्थिती आहे तर यातून बाहेर कसं पडणार? या देशातल्या सामान्य माणसाच्या नरड्याला या नरेंद्र मोदी सरकारने या आर्थिक असुरक्षिततेचं सुरा लावलेला आहे. अक्षरशः त्याला नागवं करायचंय. सामान्य नागरिक भिकेला लावायचा आहे. कारण सामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या जर हतबल झाला आणि गुडघ्यावर आला तरच तो हुकुमशहाचं वाटेल ते ऐकायला तयार होतो. आणि तेच यांनी केलंय.
नोटबंदीमधून या देशातली अर्थव्यवस्था फार खिळखिळी करून टाकली. आणि नंतर हा बिंडोक जीएसटी, हिरव्या मिरचीवर 0%, लाल मिरचीवर 12%, बावळटा हिरवीचीच लाल होते हे पण त्याला कळत नाही. हे असलं काहीतरी, लिपस्टिकवर 5%, सॅनिटरी पॅडवर 18%, प्रायोरिटी नाही. आणि मग पॉपकॉर्नवरती अशा पद्धतीचा जीएसटी. म्हणजे उद्या साधा डोसा खाल्ला तर 0% जीएसटी, मसाला डोसा खाल्ला तर 12% जीएसटी, रवा मसाला डोसा खाल्ला तर 18% जीएसटी, मैसूर मसाला डोसा खाल्ला तर आणखीन त्याच्यावर 28% जीएसटी. काय वाटेल ते चाललेलं आहे. कारण नागरिक अजूनही विरोध करायला तयार नाही होतोय. हा सगळा मध्यमवर्गीय, ज्याचा खिसा कापला जातोय, ज्याचा गळा कापला जातोय, हा अख्खा वर्ग अत्यंत कृतघ्न झालेला आहे. त्याला ही धर्माची आणि याची नशा देऊन टाकलेली आहे आणि तो त्या धर्माच्या नशेमध्ये बावळाटासारखा फिरतोय. आणि भिकेला जेव्हा लागेल तेव्हा फक्त कळेल. ऍडमिशनवरती फी, सेमिस्टर फी वरती जीएसटी, टॅक्सवरती जीएसटी, इन्शुरन्सच्या प्रीमियमवर जीएसटी, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात आणि रक्त जर घ्यावं लागलं तर त्या रक्तावर पण 12% जीएसटी. म्हणजे ते रक्त कोणीतरी रक्तदान केलेलं आहे, कुठल्या तरी माणसाने ते डोनेट केलेलं रक्त आहे, त्याच्यावर पण सरकारला 12% जीएसटी द्यायचा आहे. रक्त पिपासू हा एकच शब्द आहे या सरकारच्या वर्णनासाठी. कुठलाही वर्ग घ्या, शेतकऱ्यांपासून ते फार कल्चर टू ऍग्रिकल्चर, काय अवस्था या देशाची करून ठेवलेली आहे. आणि ही तुम्ही चालू देणार आहात का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण आता हे संकट आपल्या प्रत्येकाच्या दारावर येऊन उभं राहिलेलं आहे. तुमच्या माझ्याकडे आहे नाही ते काढून घ्यायला हे सरकार तयार आहे. पण अदानीला काही करणार नाही, त्या माधवी बुचला काही करणार नाही, अंबानीला काही. पहिल्यांदा गौतम अदानी या म्हणजे आर्थिक आतंकवाद्यांनी पहिल्यांदा अदानी विल्मर मधला त्याचा 42% शेअर स्टेक हा काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे. अदानी विल्मर या कंपनीमधला, ज्या कंपनीच्या नावाने तूर डाळ विरडाळ सगळ्या गोष्टी विकत होते, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस, त्यातला 42% शेअर्स त्यांनी काढून घ्यायला सुरुवात केली. कारण अमेरिकेतल्या खटल्यानंतर जगभरामधून याला मिळणारं फंडिंग बंद झालं. सर्वात जास्त फंडिंग तर अमेरिकेतून होतं. स्विस बँकेने $350 मिलियन फ्रीज करून ठेवले गौतम अदानीचे स्वित्झर्लंडनी. त्यामुळे आता याला कुठून फंडिंग मिळणार? त्यामुळे आता हा याच्या ज्या कंपन्यांमध्ये स्टेक आहे तो विकायला काढलेला आहे. 42% स्टेक हा आता विल्मरला विकणार, 10% आसपास काहीतरी आहे ते खुल्या बाजारामध्ये विकणार. तुमच्या माझ्या खिशातले पैसे ओरबाडून हे सगळं चालू आहे. 2-3 माणसांना फक्त पोसायचं आणि त्यांची गुलामगिरी या गौतमचे दास बनतायत या देशातले राज्यकर्ते. हा खरोखर गांभीर्याने विचार करा. अन्यथा महाभयंकर संकटाच्या उंबरठ्यावरती तर आपण पोहोचलोय. त्या पलीकडच्या खाईत पडायचं का आत्ता वेळीच मागं सरगायचं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आता आत्ताच्या भागामध्ये इतकंच. यावर आणखीन सविस्तर बोलतच राहू. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना त्याची लिंक शेअर करा आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्या बळावरच आम्ही हे सत्य सांगणं आणि या सैतानांना शर्मिंदा करणं हे करत राहू. धन्यवाद.